एक महत्त्वाची बातमी, पवार गटावर सर्वात गंभीर आरोप करण्यात आले। अंतरवाली सराटीच्या हल्ल्यात शरद पवारांच्या आमदाराचा सहभाग होता। छगन भुजबळ यांच्या वक्तव्याने आता वादाचं मोहोळ उठलेलं आहे। अंतरवाली सराटीत मराठ्यांच्या आंदोलनावेळी जो हल्ला झाला त्यात शरद पवारांच्या आमदाराचा सहभाग होता असं वक्तव्य केलेलं आहे छगन भुजबळांनी। रात्रीतून मीटिंग झाल्या, त्याच्यामध्ये काही अंतर होते। होय, पवार साहेबांचे अंतर होते, नावच होतं। त्यांच्यातले एक जे आहे ते काय महाराज काय म्हणतात ना, त्याचं अनेक गोष्टी बाहेर पडल्या सांगितलं आणि त्याप्रमाणे सगळ्या गच्च्यांवर दगड ठेवले आणि सकाळी जेव्हा पोलीस आले तर तुफान दगडाचा मारा सुरू झाला। छगन भुजबळ यांनी गंभीर दावा केला। जरांगे आंदोलनात मराठ्यांनी पोलिसांना लाथा मारून हकललं। जरांगे आंदोलनातील दगडफेकीत 84 पोलीस जखमी झाले अशी माहिती त्यांनी दिलेली आहे। छगन भुजबळांचा हा गंभीर दावा आहे। पोलीस परत होते, घरामध्ये आश्रय घ्यायला, घरातून लाथा घालून त्यांना बाहेर काढले, परत बाहेर झोपायचे। महिला पोलीस त्यांना सुद्धा त्रास झाला। 84 पोलीस महिलांसहित महिला पोलिसांसहित हॉस्पिटलमध्ये गेले। हा रेकॉर्ड आज सुद्धा हॉस्पिटलमध्ये जाऊन तिथे पहा आणि वर्तमानपत्रात सुद्धा फोटो आलेले आहेत। छगन भुजबळ यांनी गंभीर दावा केलेला आहे। भुजबळांच्या या गौप्यस्फोटाबाबत पक्ष नेतृत्वाने कानावर हात ठेवलेत। अजित पवार म्हणतात त्यांना काही माहितीच नाही, तर छगन भुजबळांच्या या दाव्यावर विचारलं असता आपल्याला काही माहित नाही अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिलेली आहे। छगन भुजबळांनी मराठा आंदोलनासंदर्भात गौप्यस्फोट केले। मला त्याच्याबद्दलचं माहिती नाही। मी उद्याच्या संध्याकाळी ते आलेत किंवा उद्या आल्यानंतर त्यांना विचारेन, कारण त्यांनी एकदम गौप्यस्फोट केला तर त्याच्या पाठीमागची काय भूमिका आहे, काय त्यांची अधिकची माहिती ते मी विचारेन।